स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना। प्रत्यक्ष निवडणुका ऑक्टोबरमध्ये 2 टप्प्यांमध्ये होण्याची शक्यता। महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली। अद्यापही राज्यमंत्र्यांना अधिकारांचं वाटप नाही। अधिकार नसल्यानं राज्यमंत्र्यांकडे प्रशासकीय फाईल जात नाहीत, सूत्रांची माहिती। अहिल्यानगर जामखेडमध्ये रात्री हॉटेल व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार। जामखेड पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल। गोळीबारात तरुण गंभीर जखमी, उपचार सुरू। गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा धाक उरलेला नाही। व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्यानंतर आमदार रोहित पवारांची टीका। पुण्यातील कार अपघात प्रकरणातील जखमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा खर्च सरकार उचलणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। सोलापूर मुंगशी गावात शेतीच्या वादातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या। मुलासह सुनेला कुर्डुवाडी पोलिसांकडून अटक। सुनीता जामगडे 3 पाकिस्तानींना भेटण्यासाठी सीमा ओलांडून गेली। तिन्ही पाकिस्तानी की गुप्तचर यंत्रणेचे एजंट याचा तपास सुरू। सुनीताला आज कोर्टात हजर करणार। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरसाठी प्रस्थान। 700 किलोमीटर पायी प्रवास करत पालखी जाणार आषाढी वारीला।